केल्यानंतर तुला जन्म घ्यावा लागेल आणि जन्म घेतल्यानंतर माझ्या उदरी आल्यानंतर तुला त्या मांडीवर बसण्याचा अधिकार मिळेल. एवढं लांब सांगितलं बघा. आईकडे गेला, सुनीतीकडे. आई अगं मला सुरूची आई म्हणते वडिलाच्या मांडीवर बसण्याकरता जंगलामध्ये जावं लागेल, तपश्चर्या करावी लागेल, देव भेटतो. बघा सुनीती आई, ती सुनीती बोलते बाळा ध्रुवा, सुरूची आई बरोबर बोलते. बघा वर्णन करते. तपश्चर्या करावं लागेल, जंगलामध्ये जावं लागेल. लहान होता ध्रुव बाळ, 5 वर्षाचा होता. जावं लागेल बाळा. त्याच वेळेस तुला तो भगवान परमात्मा भेटेल, दर्शन देईल. उलटण पादाला ही बातमी कळाली, पण तो बायकोच्या अधीन होता, बायकोच ऐकत होता. बरेच माणसं बायकाच्या अधीन असतात ना, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे, आमच्याकडे नंदी बैल म्हणतात, तुमच्याकडे उत्तानपाद बायकोच ऐकत होता. आणि त्या ठिकाणी तपश्चर्या करण्याकरता गेलाय. 5 वर्षाचा ध्रुव बाळ हो, तपश्चर्या करतोय. वाटेमध्ये जाता जाता नारद मुनी त्या ठिकाणी भेटले आणि नारद मुनीचं भजन चालू होतं. पुढे नारद मुनीच्या मुखात शब्द निघाला, बाळ. बाळ शब्द ऐकल्यानंतर हृदयाला लागलं त्याच्या 5 वर्षाच्या ध्रुव बाळाला. आईची आठवण आली. बाळ शब्द ऐकल्यानंतर अंतकरण भरून गेलं ध्रुवाचं. माझी आई मला असंच बाळ म्हणून बोलायची. कुठे निघाला? तपश्चर्या करण्याकरता चालू ह्या जंगलामध्ये, अरण्यामध्ये. मला देव पाहायचा आहे, देव भेटायचा आहे. अरे पण तुला माहितीये का, या जंगलामध्ये व्याघ्र प्राणी आहेत, हिंस्र प्राणी आहेत. ध्रुवा तुझ्यावर झडप घालतील. नारद मुनी सांगतात, पण ध्रुव बाळ हट्टाला पेटलेला नाही. मला त्या देवाची प्राप्ती करायची. तो भगवान परमात्मा मला माझ्या डोळ्याने पाहायचा. ध्रुव बाळ म्हणत होता. प्रसन्न झाले नारद मुनी त्या ठिकाणी. ध्रुवा खरंच भाग्यवान आहेस तू, खरंच नशीबवान आहेस रे ध्रुवा. तपश्चर्या करत होते, भगवंताच्या भेटीची आस मनामध्ये होते. जंगलामध्ये तपश्चर्या करत होते ध्रुव बाळ. आज देव भेटेल, उद्या देव भेटेल, एक दिवस मला देव भेटेलच. अंतःकरणामध्ये आस लागली होती ध्रुव बाळाच्या. कसा असेल तो देव, मला त्या देवाला पाहायचं. मनामध्ये आज त्या ठिकाणी व्याकुळ झाला होता भगवंताच्या भेटी करता. तपश्चर्या करू लागला, साधना करू लागला त्या जंगलामध्ये, अरण्यामध्ये ध्रुव बाळ. हळूहळू तपश्चर्या फार कठीण केली. 3 दिवसात एकदा अन्न खायचं. पुढे 6 दिवसातून एकदा अन्न खायचं. 9 दिवसातून अन्न खायचं. पुढे कठीण तपश्चर्या करू लागला बाळ ध्रुव. एकदा श्वास घ्यायचा महिन्यातनं बाबा. फार तपश्चर्या कठीण करत होता. जगाच्या पापाला काळजी पडली. लक्ष्मीबाई म्हणते, देवा बघा ना, 5 वर्षाचं लेकरू हो, काय तपश्चर्या करतय. तुमच्या भेटी करता किती आतुर झालंय ते लेकरू देवा. लक्ष्मी माता त्या ठिकाणी सांगते. देवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं म्हणलं. देव देखील रडतात. काय माझा ध्रुव आहे.
बापाने मांडीवर बसवलं नाही. मला अशा ठिकाणी आता बसायचंय की मी पुन्हा त्या जागेवर हलणार नाही. देवाची शरणागती करत होता. देवा भेट देणारे व्याकुळ झाला होता. तपश्चर्या करत होता. केव्हा भेटेल तो कृष्ण, तो लाला, आस मनामध्ये लागली होती. एका दिवशी प्रसंग असा झाला, साक्षात भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले आणि ध्रुवाला दर्शन दिलं. धबधबले त्या ठिकाणी डोळे भरून आले. डोळे भरून आल्यानंतर रडत असताना जंगलाच्या दिशेने तो राजा निघतोय. पुढे माझा 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 ध्रुव पुढे पाहतोय. पण महाराज आढळ कधी बाळ वैसवीला ध्रुव क्षीराचा सागर उपमंडू देवाने अशा पदावरती बसवलं. सगळे आले भेटण्याकरता. आई आली, सुमिती सुरूची आई आली, लहान भाऊ उत्तम त्या ठिकाणी भेटण्याकरता आला. उद्धार झाला माझ्या ध्रुवाचा. म्हणून आजही आपण हे ध्रुव बाळाचं चरित्र पाहताना ध्रुव शब्दाचा अर्थ असा आहे, मुख्य, जो मुख्य तारा म्हणून आपण वरती पाहायला जातो ना, तो ध्रुव तारा आहे. महाराज हे भागवत एवढं माणसाला सुखी करतंय, समाधानी करतंय. आपण भागवतामध्ये ध्रुव बाळाचं चरित्र पाहतोय. पण मंडळी ऐका, रामायणाकडे जर पाहिलं, हे दोन बाळ मला माझ्या डोळ्याच्या समोर आज पाहायला मिळते. आपण सगळ्यांना मंडळी आहे. एक ध्रुव बाळ आणि दुसरा श्रावण बाळ.